कल्पना करा, आपण सगळेच दिवसभराच्या कामातून म्हणजे नोकरी किंवा व्यवसायातून प्रचंड थकून घरी येतो. अगदी साहजिक आहे. डोक्यात हजारो विचार आणि ताणतणाव असतात. हो ना? आणि घरात पाऊल ठेवताच दिसतं की मुलाने अभ्यासाच्या पुस्तकांचा सगळा पसारा करून ठेवलाय आणि तो नुसताच वेळ वाया घालवतोय. अशा वेळी आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? साहजिकच राग, संताप. अगदी बरोबर. पण आधुनिक मेंदूविज्ञान, ज्याला आपण न्यूरोसायन्स म्हणतो, आणि शेकडो वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला दासबोध सांगतो की नेमक्या याच क्षणी दिलेली प्रतिक्रिया त्या मुलाच्या मेंदूची जडणघडण कायमची बदलू शकते. हो, आणि म्हणूनच हा विषय पालकांसाठी इतका महत्वाचा आहे. खरंय. नमस्कार. आजच्या या अत्यंत वेगळ्या आणि जिव्हाळ्याच्या वैचारिक प्रवासात आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मानवी भावना, मुलांवर होणारे संस्कार आणि मेंदूचे विज्ञान यांचा एक अद्भुत संगम अनुभवणार आहोत. मुलांना केवळ शिस्त लावून चालत नाही, तर त्यांच्या मनात शुद्ध भावना कशा निर्माण कराव्यात हे पाहणं गरजेचं आहे. अगदी. आणि त्यासाठीच आज आपण दासबोधातील पहिल्या दशकातील 7व्या समासाची कवेश्वर स्तवन याची उकल करणार आहोत. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो. आपण कवी म्हणजे केवळ शब्दांची यमक जुळवणारा माणूस समजतो. पण आजचे मानसशास्त्र आणि स्वतः समर्थ रामदास स्वामी याकडे कशा वेगळ्या दृष्टीने पाहतात? हा खरोखरच विचारांना चालना देणारा प्रश्न आहे. समर्थांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कवी म्हणजे केवळ कागदावर कविता लिहिणारा माणूस नाही, ज्याच्या अंतर्मनात अत्यंत शुद्ध, सात्विक आणि निस्वार्थ भावनांचा उगम होतो, तो खरा कवेश्वर. अच्छा, म्हणजे एक अत्यंत शुद्ध अवस्था. हो, आणि याच भावनांना आजचे विज्ञान पॉझिटिव्ह इमोशन्स म्हणते. आज आपण याच भावनांचे विज्ञान समजून घेणार आहोत. दासबोधातील या ओव्या केवळ शब्द नाहीत, तर मानवी मनाला शांत करणारा तो एक मंत्र आहे. आपण पहिल्या ओवीपासून या प्रवासाला सुरुवात करूया. नक्कीच. की हे अमृताचे मेघ वळले, की हे नवरसाचे भोग लोटले, नाना सुखाचे उचम बळले, सरोवर हे. किती शांत आणि लयबद्ध रचना आहे ही. होय, या ओवीचा भावार्थ अत्यंत सखोल आणि मनाला भिडणारा आहे. समर्थ म्हणतात की हे कवी म्हणजेच या शुद्ध भावना साक्षात अमृताचे मेघ आहेत, ज्याच्या अंतर्मनातून इतरांसाठी शुद्ध प्रेमाचा आणि करुणेचा उगम होतो, तो कवेश्वर. आणि मगाशी आपण विज्ञानाचा उल्लेख केला, त्याचा याच्याशी कसा संबंध आहे? आधुनिक न्यूरोसायन्स देखील अगदी हेच सांगते. जेव्हा आपल्या मनात अशा सकारात्मक भावना निर्माण होतात, तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन सारखी रसायने स्रावतात. हे कसे काम करते हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मेंदूच्या पातळीवर प्रत्यक्ष बदल घडतात. अगदी बरोबर. जेव्हा एखादे मूल परीक्षेच्या किंवा अभ्यासाच्या तणावाखाली असते, तेव्हा त्याच्या मेंदूत कॉर्टिसॉल नावाचे तणावाचे रसायन वाढलेले असते. बापरे, कॉर्टिसॉल? हो, आणि अशावेळी रागावून बोलण्याऐवजी पालकांनी जर जवळ बसून प्रेमाने विचारपूस केली, तर ते पालक त्या क्षणी अमृताचा मेघ बनतात. या प्रेमामुळे मुलाच्या मेंदूत जे ऑक्सिटोसिन स्रवते, ते कॉर्टिसॉलच्या प्रभावाला अक्षरशः ब्रेक लावते. हे एका थर्मल फ्लास्क सारखं आहे. थर्मल फ्लास्क कसं काय? म्हणजे पहा, बाहेर कितीही कडक ऊन असो किंवा थंडी असो, थर्मल फ्लास्क स्वतःच्या आतल्या पाण्याची स्थिती अजिबात बदलू देत नाही. ते शांत आणि स्थिर ठेवतो. जसा पावसाळ्यातील पहिला पाऊस तापलेल्या जमिनीला शांत करतो, तसाच पालकांचा एक प्रेमाचा शब्द मुलांच्या तणावग्रस्त मनाला शांत करतो. अतिशय सुंदर आणि चपखल उदाहरण दिलेत. पण इथे मला एक व्यावहारिक अडचण दिसतेय. जर आपण मुलांसाठी कायम अमृताचे मेढ बनून राहिलो, त्यांच्या प्रत्येक चुकीला प्रेमानेच जवळ घेतले, तर आपण त्यांच्या चुकीच्या वागण्याला खतपाणी घालत नाही आहोत का? शिस्त कुठेतरी हरवून तर जाणार नाही ना? हा अत्यंत नैसर्गिक आणि योग्य प्रश्न आहे. अमृताचे मेघ बनणे याचा अर्थ चुकीला पाठीशी घालणे असा अजिबात होत नाही. यामागचा खरा अर्थ असा आहे की शिस्त लावतानाही तुमचा पाया केवळ शुद्ध भावना असावा, स्वतःचा राग किंवा अहंकार नसावा. जेव्हा मूड तणावात असते किंवा चूक करते, तेव्हा त्याचा मेंदू बचावात्मक पवित्र्यात म्हणजेच डिफेन्सिव्ह मोडमध्ये असतो. अच्छा, म्हणजे तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. हो ना. अशावेळी रागावल्यास मेंदूचे दरवाजे बंद होतात, मूल काही शिकू शकत नाही. प्रेमाने आधी तो मेंदू शांत करावा लागतो आणि मग त्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगावा लागतो. म्हणजे कृतीचा पाया आधी शांत करणे हा असावा. अगदी. आणि याच योग्य अयोग्य ओळखीच्या समतोलाविषयी समर्थ पुढच्या ओवीत अत्यंत मार्मिकपणे सांगतायत. ऐकूया ही ओवी? हो, नक्की. की हे विवेकनिधीची भांडारे, प्रगट झाली मनुष्याकारे, नाना वस्तूचेनी विचारे,
कोंदाटले हे. या ओवीत समर्थ कवेश्वराला विवेकाची भांडारे म्हणतात. विवेक म्हणजे नेमके काय? तर योग्य आणि अयोग्य यातील भेद अचूकपणे करण्याची क्षमता. आणि ही क्षमता मनुष्याच्या आकारात प्रकट झालीये. हो, मनुष्याच्या आकारात प्रकट झालेली ही विवेकाची भांडारे, म्हणजेच शुद्ध विचारांनी युक्त असलेली व्यक्ती. जर आपण याला आजच्या विज्ञानाशी जोडले तर हा सर्व खेळ आपल्या मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा आहे. कसं आहे, हा भाग आपल्या निर्णय प्रक्रियेचे आणि तर्कशुद्ध विचारांचे मुख्य केंद्र आहे, ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स किंवा क्रिटिकल थिंकिंग म्हणतो. जेव्हा माणसाच्या भावना शुद्ध असतात तेव्हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स अत्यंत उत्तम प्रकारे काम करतो. म्हणजे तो भावनांच्या आहारी जाण्यापासून मेंदूला रोखतो, बरोबर? अगदी बरोबर. कौटुंबिक जीवनात याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळते. घरात जेव्हा सासू आणि सुनेमध्ये किंवा दोन भावंडांमध्ये एखाद्या साध्या वस्तूवरून किंवा अधिकारावरून मोठा वाद निर्माण होतो, तेव्हा घरातील कर्त्या व्यक्तीने स्वतः विवेकाची भांडारे बनणे आवश्यक असते. भावंडांच्या भांडणात त्यांच्यावर ओरडून तोडगा निघत नाही. एका मुलाला दुसऱ्या मुलाच्या दृष्टिकोनातून विचार करायला शिकवणे, हा तो विवेक आहे. क्या बात आहे. म्हणजे ही इमोशनल स्टेबिलिटी मुले केवळ उपदेशातून शिकत नाहीत, तर ती पालकांकडून प्रत्यक्ष बघून शिकतात. होय, जेव्हा ती पाहतात की कठीण प्रसंगात आपले पालक आपल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स वापरून शांत राहतात, तेव्हा मुले तेच वागणे आत्मसात करतात. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणार आहे. म्हणजे आपण जे वागतो ते मुले अक्षरशः टिपून घेत असतात. अगदी तसंच. आपण नुसते सांगून उपयोग नाही, तर आपण स्वतः ते विवेकाचे भांडार बनले पाहिजेत. पण मला इथे आणखी एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. ह्या शुद्ध भावनांमुळे, ह्या विवेक बुद्धीमुळे आपल्यात आणखी कोणते सखोल बदल घडतात? ती भावनिक शांतता आपल्याला नेमकी कोणती ऊर्जा देते? ही भावनिक शांतता आपल्या आत एक अफाट सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. समर्थांनी या ऊर्जेचे आणि त्यातून मिळणाऱ्या व्यापक सुखाचे वर्णन अत्यंत सुंदर शब्दात केले आहे की हे आदिशक्तीचे ठेवणे, नाना पदार्थास आणिवणे, लाधले पूर्वसंचिताच्या गुणे विश्वजनासी. आणि पुढे ते म्हणतात की हे सुखाची तारुवे लोटली, आधे आनंदे उतटली, विश्वजनास उपयोगा आली नाना प्रयोगा कारणे. सुखाची तारुवे शब्द किती सुंदर आहेत. हो ना, या अत्यंत भावपूर्ण ओव्या आहेत. समर्थ म्हणतात की अंतर्मनातील ही सद्भावना साक्षात आदिशक्तीचे ठेवणे आहे. हीच ती मूळ ऊर्जा आहे जिच्यावर हे जग चालते. आदिशक्तीचे ठेवणे म्हणजे एक प्रकारची प्रायमल एनर्जी. अगदी बरोबर. आणि ज्याच्याकडे ही ऊर्जा आहे तो इतरांसाठी सुखाची तारुवे म्हणजे सुखाचे जहाज बनतो. आधुनिक मानसशास्त्रात या संकल्पनेला इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजेच आंतरिक प्रेरणा आणि ब्रॉडन अँड बिल्ड थिअरी म्हणतात. अच्छा, ही ब्रॉडन अँड बिल्ड थिअरी म्हणजे नेमकं काय? कसे, जेव्हा मन आनंदी आणि शुद्ध असते तेव्हा माणसाचा दृष्टिकोन केवळ स्वतःपुरता संकुचित राहत नाही, तो विस्तारतो आणि त्यातून तो नवीन सामाजिक बंध आणि कौशल्य निर्माण करतो. म्हणजे आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढते. हो, पालकांनी मुलांवर संस्कार करताना हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. अनेकदा आपण मुलांना अभ्यास करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी काहीतरी बक्षीस देतो. हो, म्हणजे आपण म्हणतो की तू हे केलंस तर मी तुला चॉकलेट देईन. बरोबर, याला बाह्य प्रेरणा म्हणतात. पण त्याऐवजी मुलांच्या मनात इतरांना मदत करण्याची आंतरिक प्रेरणा कशी निर्माण होईल हे पाहणं महत्वाचं आहे. यासाठी एखादं उदाहरण देता येईल का? हो ना, प्रवासात एखाद्या वृद्ध व्यक्तीला आपली जागा देणे किंवा शेजाऱ्यांना अडचणीत निस्वार्थपणे मदत करणे, यातून मेंदूला जो आनंद मिळतो तो शाश्वत असतो. खरे, जेव्हा मुले त्यांच्या पालकांना निस्वार्थ भावनेने इतरांसाठी असे सुखाचे जहाज बनताना पाहतात तेव्हा ते आपोआपच हे मूल्य शिकतात. पण इथे एक मोठी शंका उपस्थित होते. आजच्या या प्रचंड स्पर्धेच्या युगात जिथे प्रत्येकजण फक्त स्वतःचाच विचार करत पुढे जाण्याच्या शर्यतीत आहे, तिथे मुलांना इतरांसाठी असे सुखाचे जहाज बनायला शिकवणं खरोखर व्यावहारिक आहे का? हा विचार मनात येणं साहजिक आहे. मला नेहमी भीती वाटते की लोक या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील. समजा एखादं मूल शाळेत सर्वांशी खूप चांगलं वागते, पण इतर मुले त्याला गृहीत धरून त्याला त्रास देत असतील, तर त्याचा हा चांगुलपणाच त्याच्यासाठी कमकुवतपणा बनणार नाही का? हा अत्यंत रास्त आणि प्रत्येक पालकाच्या मनात येणारा प्रश्न आहे. वरवर पाहता असे वाटू शकते की हा भापडेपणा आहे, पण मानसशास्त्राचे विज्ञान यावर पूर्णपणे वेगळा प्रकाश टाकते. म्हणजे विज्ञान याला दुजोरा देते? हो, याच आंतरिक चांगुलपणामुळे आणि शुद्ध भावनांमुळे मुलांच्या आत एक प्रचंड मोठी लवचिकता, ज्याला आपण रेझिलियन्स म्हणतो, ती निर्माण होते.
हे कसे काम करते ते समजून घ्या. नक्कीच. जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा आपल्या मेंदूत सकारात्मक भावनांचे जाळे घट्ट होते. हे जाळे एक शॉक ॲब्झॉर्बर सारखे काम करते. अच्छा. जेव्हा एखादे मूल केवळ स्पर्धेसाठी आणि स्वतःचाच विचार करण्यासाठी तयार होते तेव्हा थोडे जरी अपयश आले तरी त्याचा मेंदू कोलमडून पडतो. पण ज्या मुलाला इतरांसाठी सुखाचे जहाज बनायला शिकवलेले असते त्याच्याकडे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक असतो. म्हणजे तो सहजासहजी हार मानत नाही. बरोबर. जेव्हा त्याच्या स्वतःच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतात तेव्हा दुसऱ्यांना आधार देण्याची हीच सवय त्याच्या मेंदूला पुन्हा उभारी घेण्याची आंतरिक शक्ती देते. तो लवकर खचत नाही. बापरे, म्हणजे हा केवळ चांगुलपणा नाही तर हे अत्यंत व्यावहारिक असे मानसिक संरक्षण आहे. होय. आणि या मानसिक संरक्षणाची, या निस्वार्थ प्रेमाची सर्वोच्च पातळी कोणती हे समर्थ पुढील ओव्यांमध्ये उलगडून सांगतात. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योगस्थिती, ना तरी भक्तीची फळश्रुती फळास आली. आणि पुढे की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाढ, ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना. निरंजनाची संपत्ती. निरंजन या शब्दाचा नेमका अर्थ काय? निरंजन म्हणजे ज्याला कोणताही डाग नाही, जे पूर्णपणे शुद्ध आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेले निस्वार्थ प्रेम म्हणजेच निरंजनाची संपत्ती. आणि ईश्वराचा पवाड म्हणजे? समर्थ म्हणतात की या सद्भावना ब्रह्मांड रचनेपेक्षाही विशाल आहेत, गगनाहूनही मोठ्या आहेत. यालाच ईश्वराचा पवाड म्हणजेच ईश्वराचा विस्तार म्हटले आहेत. न्यूरोसायन्सच्या पातळीवर याला आपण फ्लो स्टेट किंवा सेल्फ ॲक्च्युलायझेशनची अवस्था म्हणतो. अब्राहम मास्लो यांनी सांगितलेली सेल्फ ॲक्च्युलायझेशनची अवस्था. बरोबर. अगदी बरोबर. हे प्रत्यक्षात कसे घडते? जेव्हा माणूस असा पूर्णपणे निस्वार्थ विचार करतो आणि स्वतःचा अहंकार विसरतो तेव्हा त्याच्या मेंदूतील वेंट्रल स्ट्रायटम आणि मीडियल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हे भाग एकत्र येऊन अत्यंत सक्रिय होतात. त्यावेळी मेंदूत गामा ब्रेन वेव्ज निर्माण होतात. या गामा लहरींमुळे माणसाला एका वैश्विक एकात्मतेचा, एकरूपतेचा अनुभव येतो. हे समजायला कदाचित थोडं तांत्रिक वाटेल, पण आपण याला एखाद्या सोप्या उदाहरणातून सांगू शकता का? नक्कीच. एका आईच्या उदाहरणातून हे अगदी सहज उलगडते. एक आई जेव्हा रात्रंदिवस जागून आपल्या आजाली बाळाची काळजी घेते तेव्हा ती भविष्यात हा मुलगा मला खूप काही परतावा देईल या स्वार्थी अपेक्षेने ते करत नसते. हो, तिथे फक्त निर्मळ प्रेम असतं. बरोबर. तिच्या कृतीत कोणताही स्वार्थ नसतो. ती केवळ एक शुद्ध भावना असते. तीच खरी निरंजनाची संपत्ती आहे. खरंय. पालकांनी मुलांकडून भविष्यात काय मिळेल या अपेक्षेचं ओझं न ठेवता त्यांच्यावर असेच निस्वार्थ प्रेम केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा तो केवळ एक राजकीय लढा नव्हता, तर समाजाच्या कल्याणाचा तो एक ईश्वराचा पवाडा होता. तो एक व्यापक विचार होता. मुलांमध्ये अशी निस्वार्थ वृत्ती आणि समाजाविषयीचा व्यापक दृष्टिकोन निर्माण करणे हे खऱ्या अर्थाने त्यांना समृद्ध करणे आहे. याचा अर्थ असा की जेव्हा आपण आपल्या कर्मांमधून, विशेषतः कौटुंबिक नात्यांमधून अपेक्षा वजा करतो आणि त्यात फक्त सद्भावना मिसळतो तेव्हा ती कृती आपोआप एका वेगळ्याच उंचीवर जाते. अगदी योग्य निष्कर्ष काढलात. आजकाल एकत्र कुटुंब पद्धती जाऊन सगळीकडे न्यूक्लिअर फॅमिली म्हणजेच विभक्त कुटुंब पद्धती आली आहे. नवरा बायकोच्या किंवा मुलांच्या नात्यात खूप लवकर ताणतणाव निर्माण होतात. जर आपण एकमेकांकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा थोड्या कमी केल्या आणि केवळ निस्वार्थ प्रेमावर लक्ष केंद्रित केले तर मला खात्री आहे की ते घर खरोखरच एका सुखाच्या सरोवरात रूपांतरित होईल. या संपूर्ण चर्चेचा एक अतिशय सुंदर आणि व्यावहारिक अर्थ इथे स्पष्ट होतोय. अगदी तंतोतंत. आणि याच अथांग विचारावर समर्थ रामदास स्वामी या समासाचा समारोप करतात. ती शेवटची ओवी अत्यंत कृतज्ञतेने भरलेली आहे. ऐकूया ही ओवी. आता असो हा विचार जगाचा आधार कवेश्वर, तयांसी माझा नमस्कार साष्टांग भावे. या ओवीत समर्थ अत्यंत भावपूर्ण अवस्थेत म्हणतात की आता यापुढील विचार थांबूया. या जगाचा खरा आधार हे कवेश्वर आहेत, म्हणजेच ती माणसं ज्यांच्या अंतर्मनात अशा शुद्ध आणि निस्वार्थ भावनांचा वास आहे. आणि समर्थ अशा लोकांना नमन करतात. होय, समर्थ अशा शुद्ध भावनांना आपला अहंकार बाजूला ठेवून अत्यंत नम्रतेने साष्टांग नमस्कार करतात. अहंकार पूर्णपणे विरघळल्याशिवाय या शुद्ध भावनांना शरण जाता येत नाही. आणि अहंकाराचा त्याग
हेच खऱ्या शांतीचं रहस्य आहे. हे खरोखरच डोळे उघडणारे आणि विचार करायला लावणारे आहे. आजच्या या वैचारिक प्रवासातून आपण जो सर्वात महत्त्वाचा धागा पकडला आहे तो म्हणजे कवेश्वर होण्यासाठी कोणालाही कविता लिहिण्याची अजिबात गरज नाही. अगदी बरोबर. कुटुंबात राहून एकमेकांचा आदर करणे, आपल्या व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिक राहणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मुलांसमोर भावनिक स्थिरतेचा एक जिवंत आदर्श ठेवणे म्हणजेच खऱ्या अर्थाने कवेश्वर होणे होय. अगदी साध्या शब्दात तुम्ही हा सारांश मांडलात. मेंदूच्या विज्ञानापासून ते दासबोधाच्या शेकडो वर्षे जुन्या ओव्यांपर्यंतचा हा प्रवास आपल्याला एकाच बिंदूवर आणून सोडतो, तो म्हणजे आपल्या मनातील भावनांची शुद्धता. होय. आजच्या या सखोल अध्ययनाच्या शेवटी जाता जाता पालकवर्गाने एका गोष्टीवर नक्की मनन करायला हवे. आज रात्री जेव्हा आपण आपल्या झोपलेल्या मुलाच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहू तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारावा. आज दिवसभरात मी माझ्या मुलाला केवळ जगातील या जीवघेण्या स्पर्धेसाठी तयार केले की त्याच्या आतल्या एका कवेश्वराला जन्म दिला? माझ्या आजच्या वागण्याने त्याच्या मेंदूत तणावाचे रसायन वाढवले की माझ्या अस्तित्वाने त्याला खऱ्या अर्थाने एक अमृताचा मेघ दिला? जय जय रघुवीर समर्थ.